मित्रांनो, मी हनुमंत जाधव आणि व्हिडिओ बनवायचा मुद्दा का मी आहे ना एक मशीन बनवलेली आहे. म्हणजे बनवतो मशीन आपले नाही का गावरान कोंबड्यांपासनं जी अंडी तयार होतात ती अंड्यांपासनं पिल्लं तयार करण्यासाठी एक मशीन मी बनवतोय. कुणाला मशीन पाहिजे नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी आपल्यासाठी मशीन बनवून देईन. तर चला मी तुम्हाला दाखवतो का ती मशीन कशी बनवायची आणि त्याच्यासाठी काय काय मटेरियल लागते. तर चला मी तुम्हाला दाखवतोय. पहा मित्रांनो, ही आता आपली मशीन फिटिंग चालू आहे इथं. तर आता तुम्हाला याची टेस्ट करून दाखवतो कशी आहे ती. इकडे ही इकडे पिन लावायची बोर्डासाठी, इकडे कनेक्शनसाठी ती पिन लावायची अशी, आणि इकडे बटन आहे खाली, आपण ते ऑन करू. हे फॅन फिरायला लागले, ही कंट्रोलर मशीन आहे, तिच्यात लाईट आली. तर चला आपण आता पहिले बल्ब लावून घेऊ. हे बल्ब लागले. तर आता कंट्रोलर मशीन कशी सेटिंग करायची तर मी तुम्हाला ते दाखवतो. हे आपलं कंट्रोलर कडीलचं हे टेम्परेचरसाठी, आणि हे कंट्रोलर मशीन आहे. तर कशी फिटिंग करायची इकडून ये ना. तर हे बघा, इथं आता हे वरचे दोन बटन आहे ना, तर हे टेम्परेचरसाठी सेट करायचे आहे, आणि हे खाली ह्युमिडिटीसाठी हे दोन बटन आहेत. तर हे आपण टेम्परेचर आता असं दाबून धरलं ना तर असं ब्लिंक होतंय. ब्लिंक झालं तर असं इकडच्या बटनावरती वाढतंय. तर आपल्याला काय करायचं, इथं सेटिंग करायची कितीची 36.5. तर हे बघा, आता 36, 2, 3, 5 वरती सोडून द्यायचं. हे ब्लिंक झाल्यानंतर ऑटोमॅटिक ते सेट होतंय. हे बघा तुम्हाला दाखवतो, 36.5 वरती सेट झालं आपलं. आता परत ह्या साईडचं घ्यायचं. हे म्हणजे जास्त व्होल्टेज जास्त झालं ना ते, तर त्याच्यासाठी किती घ्यायचं आपल्याला 37.5. तर हे परत असं बंद दाबून धरल्यानंतर असं ब्लिंक होतंय. ब्लिंक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे असं हे वाढवायचं आहे. तर आपण किती 36.5 37.5 या का, हे 5 झालं, 37.5 वरती झालं. तर ते ब्लिंक झाल्यानंतर ते सेट होईल. हे बघा, आपण किती टेम्परेचर ठेवलं आहे 36.5 आणि इकडीलचं 37.5. हे आपलं टेम्परेचर फिक्स झालं. तर चला मी तुम्हाला आता हे याचं टेम्परेचरचं आहे ना ते बलाजवळ दाखवतो. हे आपलं किती होतं आहे. हे बघा, हे बलासाठी बंद होतंय का नाही ते पाहू. पहिलं आपण टेस्टिंग करू. हे बघा, हे आपलं वाढत चाललेलं आहे बलाजवळ धरल्यानंतर, कारण बलाची उष्णता किती पतर होती हे असं टेम्परेचर सेट करायचं. बघा, आलं 36.7 वरती गेल्यानंतर हे बल्ब बंद झाले पाहिजे. हे बघा, ह्या अशा प्रकारे मशीनची टेस्टिंग केली जाते आणि अशी मशीन तयार करावं लागते. हे पहा, हे आपण दोन मशीन पहिले आपल्या स्टार्टिंगच्या सुरुवातीच्या ह्या दोन मशीन आहेत. ही आपली स्टार्टिंगची आहे, म्हणजे स्टार्ट केली त्या म्हणजे ज्या दिवशी आपण बनवायला सुरुवात केली त्या दिवशी ही मशीन बनवली, आणि त्याच्यानंतर ही मशीन बनवली, आणि अशा 5-6 मशीनी आपण कस्टमरना बनवून दिलेल्या आहेत. आणि आता ही 6वी मशीन आहे. ही 6वी मशीन आहे. तर कुणाला मशीन पाहिजे नसेल तर माझ्याशी संपर्क करा. हिच्यात ह्या मशीनमध्ये 85 अंडे टाकल्यात आणि हिच्यात 90 अंडे टाकलेले आहेत ह्या मशीनमध्ये. तर पाहू आता मी पिल्लं निघाल्यानंतर तुम्हाला दाखवीनच, व्हिडिओ बनवीनच किती पिल्लं निघतात आणि किती काय होतंय ते.
तर हे पहा मित्रांनो, ही आपली मशीन एकदम रेडी झालेली आहे. तर कुणाला मशीन पाहिजे नसेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतो. त्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मशीन कशी बनवली, कशी काय केली, मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि कुणाला मशीन लागली तर मला जरूर संपर्क करा. मी तुमच्यासाठी मशीन बनवून देईन आणि एकदम स्वस्तमध्ये बनवून देईन. तर मित्रांनो, ही अशी फिटिंग आणि अशी TC3028 हा रिले हाच तुम्ही यूज करा. कारण हा रिले एकदम परफेक्ट रिले आहे आणि याची गॅरंटी पण आणि वॉरंटी पण असते. चला मग, कशी वाटली मशीन आणि मशीनची फिटिंग तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला, जय आदिवासी.